रामराम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर, राजूरकर यूट्यूब चॅनल आपला स्वागत करतो. आजचा विषय आहे पप्पू. पप्पू म्हणून आपल्याला कळलं असेल ना, मिस्टर राहुल गांधी. भारतातल्या मोठ्या राजकीय परिवारातले ते सुपुत्र आहेत. भारतातले विरोधी पक्ष नेते आहेत. या राहुल गांधीचे जे काही कृत्य चालू आहे ते देशविघातक चालू आहेत. बरं, आपल्या माहिती असेल नसेल, मला काही थोडी बहुत माहिती आहे तिथली माहिती सांगतो. यांनी चीनच्या कम्युनिस्ट पक्षासोबत MOU केलेला आहे. त्यावेळेसचे साक्षीदार म्हणून सोनिया गांधीसुद्धा उपस्थित आहेत. त्याचे फोटोसुद्धा पब्लिश झालेले आहेत. त्यांनी हेही सांगितलं की कम्युनिस्ट पक्षाकडे अशी मदत माहिती की आमच्यावर काही वेळ आली तर तुम्ही आम्हाला साथ द्या भारतात. अशा प्रकारचं त्यांचं ॲग्रीमेंट झालेलं आहे. आणि आत्तापर्यंत राहुल गांधीनं परदेशात जाऊन भारताची बदनामीकारक स्टेटमेंट केलेले आहे. भारताच्यामध्ये विरोधी षड्यंत्र करणाऱ्या लोकांची या व्यक्तीची मुलाखत आहे, भेट आहे, आणि तो त्यांच्याप्रमाणे भारतात येऊन कार्यक्रम करतो आहे. त्याचं एक महत्त्वाचं स्टेटमेंट असं झालं की आम्ही पेट्रोल टाकलं आहे, फक्त आता गाडी लावायची वेळ आहे भारतामध्ये. अशा प्रकारचं स्टेटमेंट झालेलं आहे. आणि हा माणूस परदेशात गेला. याच्या बाबतीत सरकार सगळी रिपोर्टिंग बांगलादेशच्या एका पत्रकारानं केलेली आहे. ती उघड झालेली आहे. आणि त्यांना चॅलेंज केलं की त्यांनी मला कॉल करा, मी त्यांना सगळं उघड दाखवतो. राहुल गांधी हे आरोपी आहेत. राहुल गांधीला जिल्हा न्यायालय गुजरात, जिल्हा हायकोर्ट गुजरात यांनी 2 वर्षाची शिक्षा दिलेली आहे. मोदी नावाच्या बदनामीच्या खटल्यामध्ये राहुल गांधी यांना 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे. त्यामुळे ते आरोपी या शीर्षकाखाली येतात. शिक्षा झाल्यानंतर त्याला आरोपी हे ट्रीट केल्याने कायदेशीर भाषा आहे. आणि सुप्रीम कोर्टानं त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे. त्यांची शिक्षा संपलेली नाही आहे. आणि राहुल गांधीच्या विरुद्ध भारतातल्या इतर बऱ्याच न्यायालयामध्ये भरपूर खटले चालू आहेत. ज्या दिवशी एकेका खटल्याचा निकाल येईल त्या दिवशी याला पळताभोई कमी होईल. आणि मी हा विषय आज घेण्याचं कारण असं आहे की अमेरिकेच्या ट्रम्पनं सांगितलं की भारतातली लोकशाही डेड झालेली आहे. याही माणसानं त्याची री ओढली भारतामध्ये. भारताची लोकशाही आर्थिक संपन्नता झालेली आहे. भारत हा जगातल्या 4थ्या जागेवर आहे आर्थिक यादीमध्ये. आणि भारत लवकरच 2री जागा कॅप्चर करू शकतो आर्थिक प्रगतीमध्ये. राहुल गांधीच्या विरुद्ध केंद्र सरकार का ॲक्शन घेत नाही आहे हे कळत नाही आहे. पण राहुल गांधीची एक कमिटी नेमून याच्या पूर्ण कारकिर्दीची तपासणी करायला महत्त्वाचं आहे. कारण हा देशासाठी घातक ठरत आहे. या माणसाचं वागणं बोलणं. हा मलेशियामध्ये गेला होता परवा, आणि तिथं जाऊन तो देशविरोधी लोकांशी भेटलेला आहे. जॉर्ज सोरोसचा मुलगा आहे. आणि मलेशियामध्ये ज्या ठिकाणी तो गेला होता त्या ठिकाणी इतर देशाचे गुप्तचर किंवा देशविरोधी लोक भेटतात, मिटिंग करतात, कागदपत्रांची देवाणघेवाण करतात. आणि या राहुल गांधी जेव्हा मलेशियाला गेले तेव्हा त्यांच्या काँग्रेसच्या IT कमिटीतली एक महिला सुद्धा गेलेली आहे. ती दिल्लीहून कोइंबतूरला गेली, कोइंबतूरहून मलेशियाला गेलेली आहे. हे रेकॉर्ड झालेलं आहे. यात काही दुमत नाही आहे. आणि राहुल गांधी हे भारताच्या नागरिक होण्यापेक्षा ते इंग्लंडचे नागरिक आहेत. या बाबतीतले कागदपत्र समोर आलेले आहे. पायली भरायची आहे, भरत आलेली आहे. भारताच्या केंद्र सरकारनं
या राहुल गांधीची पूर्ण चौकशी करायला पाहिजे, जनतेसमोर आणायला पाहिजे, याच्यावर कायदेशीर कारवाई करायला पाहिजे. केंद्र सरकार का करत नाही हा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झालेला आहे. हा माणूस भारताचा विरोधी पक्ष नेता नाही, भारताच्या टोटली विरुद्ध आहे. भारतामध्ये हे सरकार जावं यासाठी परदेशी व्यक्तींची हातमिळवणी केलेला आहे आणि त्यांच्याच इशाऱ्यावर हा भारतातून स्टेटमेंट करतोय. निवडणूक आयोग वोट चोर करतोय, भाजप वोट चोरी करते, अशा प्रकारची बोगस स्टेटमेंट करतोय आणि राहुल गांधीचा बंदोबस्त करण्याची वेळ आलेली आहे. या माणसाची कायदेशीर कारवाई करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची वेळ आलेली आहे. केंद्र सरकार याबाबतीत सिरियस होऊन कारवाई करायला पाहिजे. मी माझं मत आपल्यासमोर व्यक्त केलं आहे. आपलं मत माझ्या कमेंट बॉक्समध्ये द्या. जय श्रीराम.